सर या दोन टीम मध्ये ऑफिशियली दुसरा सामना आपण पाहणार आहोत. टॉस देखील नुकताच झालाय. वागदेव जलसार टीमने टॉस या ठिकाणी जिंकलाय. सामन्याला देखील सुरुवात होईल. केरवा चषक 2026 रबर बॉल क्रिकेटचा हा थरार आपल्याला पाहायला मिळतोय आणि आज या स्पर्धेचा तिसरा दिवस आपण पाहतोय. तिसऱ्या दिवसामध्ये विटीलाईन ग्रामीण गट आपल्याला पाहायला मिळतोय.
वागदेव जलसार वन टॉस अँड इलेक्ट्रिक टू बॉल फर्स्ट प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला. विश नेटवर्कच्या माध्यमातून जे श्रोते जोडले गेलेत या मॉर्निंग सेशनमध्ये त्यांचं देखील स्वागत असेल. जे विश नेटवर्कचे जवळीक मित्र मनीष निजाई सर त्याचबरोबर राज निजाई सर आपल्याला पाहायला मिळत आहे, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. दोन्ही टीम्सचा जर आपण उल्लेख केला तर यंगस्टर्सने भरलेले हे दोन संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्टार्स आहेत या टीममध्ये देखील, अनुभव देखील आहेत, त्यामुळे मजा येणार आहे या मॅचमध्ये. चला फिल्डिंगसाठी रेडी आहे टीम वागदेव जलसार. आपण मैदानामध्ये उतरायचं आहे. दोन बॅट्समन मांडे बॉईज टीमला विनंती असेल आपले दोन बॅट्समन मैदानावरती पाठवायचे आहेत आणि वागदेव जलसार टीमचा एक वेल्थमॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. चला दोन बॅट्समन देखील मैदानावरती दाखल झालेत. एका बाजूला अनिकेत आणि नील ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. टीम हडल त्या ठिकाणी कॉल केली गेले. येणाऱ्या 5 षटकांची स्ट्रॅटर्जी त्या ठिकाणी बनवली जाते. कोणत्या गोलंदाजाला कोणत्या ओव्हरमध्ये त्या ठिकाणी इन्व्हाइट केलं जाईल. चांगला बॉलिंग अटॅक टीम वागदेव जलसारकडे. स्मिथला आपण पाहतोय, सदानंद आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रतीक देखील जॉईन झाल्यात. यंगस्टर्सचा देखील उल्लेख करावा लागणार आहे. दुर्वेश मनीष आपल्याला पाहायला मिळत आहेत. मयूर देखील इन ॲक्शनमध्ये आहे. मयूर भोईरला आपण पाहतोय. तर दुसऱ्या बाजूला नील सध्याच्या घडीला टेनिस बॉल असो किंवा रबर बॉल असो या दोन्ही फॉर्मॅटमध्ये चांगल्या पद्धतीने क्रिकेट त्याने खेळलंय आणि अनेक साऱ्या मोठमोठ्या स्पर्धा यंदाच्या वर्षामध्ये त्यांनी खेळल्यात आणि त्यासमोर तो अनुभव त्याच्यामध्ये येत चाललाय आणि संघाला घेऊन कसं चालावं अतिशय कमी वयामध्ये त्याला समजलंय. विश नेटवर्कची टीम देखील रेडी आहे. अंपायर्स देखील रेडी आहेत. महेंद्र भोईर आणि त्याचबरोबर निनाद पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. मॅचला सुरुवात होईल. स्ट्रायकर बॉलरच्या भूमिकेमध्ये सचिन यांना आपण पाहतोय आणि दुसऱ्या बाजूला ओपनिंग पेअर मैदानामध्ये दाखल झाल्यात. नील आणि अनिकेत एक चांगला ओपनिंग पेअर आहे. अनुभव अनिकेतकडे आहे. दुसऱ्या बाजूला टॅलेंट भरपूर आहे नीलकडे. स्कोरच्या भूमिकेमध्ये अक्षय गवली सर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आयोजकाच्या भूमिकेमध्ये आहेत. त्याचबरोबर मॅनेजमेंट खऱ्या अर्थानं म्हटलं तर स्वप्नील किनी सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. भरपूर मेहनत घेत आहेत. टीम्सचं मॅनेजमेंट असो त्याचबरोबर संपूर्ण दिवसामध्ये ते आयोजन निनाद पाटील सर असतील त्यांच्या सोबतीनं. मॅचला सुरुवात होते. ऑफिशियली हा दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. बरोबर 10:50 घड्याळामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि मॅचला सुरुवात होते. या स्पर्धेचे काही रूल्स आहेत आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही करू. या बॉल नंतर पहिला बॉल आजच्या दिवसामधील आपल्याला पाहायला मिळतोय. व्हेरी फर्स्ट बॉल त्या ठिकाणी लिव्ह केला होता. डॉट बॉलच्या समाप्ती या ठिकाणी होत असताना आपल्याला पाहायला मिळते आणि ते रूल्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. तुम्हाला जर ड्रिंक्स हवं असेल तर अंपायर्सला आधी तुम्ही ते कॉल करा आणि तदनंतर तुमचा जो 12th मॅन असेल किंवा जो डगआउटमध्ये प्लेयर असेल त्याला तुम्ही सांगू शकता मला ड्रिंक्स हवेत. परंतु तत्पूर्वी तुम्ही अंपायर्सला त्या गोष्टी सांगा. पहिल्या बॉलचा खेळ ठिकाणी झाला आणि पहिला बॉल निर्धाव स्वरूपामध्ये आपण पाहतोय. दुसरा बॉल प्रचंड वेगानं त्या ठिकाणी टाकला होता परंतु यावेळेस लाईन चांगली नाहीये. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना आपण पाहतोय.
एक्स्ट्राच्या माध्यमातून संघाचं खातं त्या ठिकाणी खोललं गेलंय. मांडे बॉईज टीम टॉस झाल्यानंतर बॅटिंग करावी लागले त्यांना. बॅटिंग अटॅकमध्ये आता कशा पद्धतीने ते रन्स बिल्ड करतील यावरती देखील लक्ष वेधित असणार आहे. आताचा बॉल स्लाइस करण्याचा प्रयत्न झाला होता, बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन झालेलं नाहीये. सातत्यानं मागचे जे 3 बॉल आहेत ते तिन्ही बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवले गेलेत आणि त्यामध्ये एक व्हाईट बॉल देखील आलाय, परंतु जे 2 चांगले बॉल टाकतात त्याला तोड नाहीये, कारण बॅट्समनसाठी एक कठीण आव्हान त्या ठिकाणी बनलंय. दोन्ही बॉल अप्रतिम होते. या ओव्हरमध्ये आता यॉर्कर टाकला होता. आधीचे 2 बॉल गुडलेन स्पॉटवरती ठेवले होते, आता हा बॉल यॉर्क लेंथवरती पिक केला आणि तिथे देखील सचिनला यश मिळताना पाहायला मिळते. मागचे 3ही बॉल त्या ठिकाणी आपली ॲबिलिटीला त्या ठिकाणी इम्प्लिमेंट करत असताना मैदानामध्ये सचिनला पण पाहतोय. 3ही बॉलचं विश्लेषण करण्यामध्ये मजा येणार आहे. चौथा बॉल या ओव्हरमधील. आता शॉर्ट बॉलचा वापर, शॉर्ट बॉलवरती चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी दिशा दिली गेली. शॉर्ट पॉइंटला फिल्डर नाहीये, डीप मधून फिल्डर धावतायत, त्यांना बीट करून बॉल सीमारेषा पार. आलाय पहिला चौकार, 4. अनिकेतच्या बॅटमधून पहिली रन कॉन्फिडंटली त्या ठिकाणी येत असताना पाहायला मिळाले. शॉर्ट बॉलचा वापर या ठिकाणी झाला होता. मागच्या 3 बॉलचा जर विचार केला तर बरोबर त्या ठिकाणी बॅट्समनच्या समोर टाकले होते, परंतु हा बॉल भरपूर मागे ठेवला आणि त्या रीचमध्ये आला आणि त्यानंतर चांगल्या पद्धतीनं बॅटचा फेस ओपन केला, स्लॅश केला, बॅकफुटला जाऊन पॉइंटला एक चौकार त्या ठिकाणी येत असताना पाहायला मिळतो. टीमची टोटल फलकावरती 5-4 बॉल्स खेळ आतापर्यंत झाला. या ओव्हरमधील पुढचा बॉल. आता पुन्हा एकदा यॉर्कर टाकला होता. पंचांकडे अपील त्या ठिकाणी केली जाते आणि पंचांनी दर्शवलंय त्या ठिकाणी बॅटची एज घेतल्यानंतर बॉल बाउन्स झालाय आणि तदनंतर विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. डॉट बॉलची समाप्ती मैदानामध्ये झाले. मागील 5 बॉलमध्ये जे 4 बॉल आहेत त्यामध्ये 2 यॉर्कर आणि 2 गुडलेन स्पॉटवरती ठेवले गेलेत, गुडलेंथ वरती ठेवले गेलेत आणि एक शॉर्ट बॉल तरी टाकला आणि शॉर्ट बॉलवरती रन्स येताना दिसलाय. आणि त्याचमुळे सचिनने आता काय केलं तर यॉर्क लेंथवरती पिक केलं आणि तिथे डॉट बॉल आला, म्हणजे कमबॅक या ठिकाणी करण्याचा प्रयत्न सचिन देखील करतोय. चौकार आल्यानंतर लास्ट बॉल, शेवटचा बॉल इनसाइड आउट. एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी दाखवण्याचा प्रयत्न ओव्हर द एक्स्ट्रा कव्हर. शुभम तांडेलच्या स्वागताकरिता षटकार, 6 धावा. इन ऑफ दी फर्स्ट ओव्हर पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपतो आणि पहिल्या षटकामध्ये 11 धावा येत असताना पाहायला मिळाला. 11 धावांचं हे पहिलं षटक या ठिकाणी पाहायला मिळाला. काही बॉल चांगले टाकले होते. शेवटचे जे 2 बॉल होते यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला. 5व्या बॉलवरती यॉर्कर त्या ठिकाणी क्लिअर झाला होता, परंतु त्यानंतर लास्ट बॉलवरती बरोबर बॅटच्या समोर त्या ठिकाणी बॉल टाकला आणि रीचमध्ये आल्यानंतर चांगला डिसिजन त्या ठिकाणी पाहायला मिळाला अनिकेतचा, कारण इनसाइड आउटचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर होता, परंतु टायमिंगच्या जोरावरती बॉल क्लिअर झाला. आता सेकंड ओव्हरला सुरुवात होते. सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती रोहितला या ठिकाणी इन्व्हाइट केलं गेलंय. कॅप्टन विशालला पण पाहतो यष्टांच्या मागे, कॅप्टन्सीवरती देखील नजर असणार आहेत. मॅचला होते सुरुवात, पहिलं षटक देखील संपले. आता रोहित आलाय बॉलिंग ट्रॅकवरती. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती नीलची विकेट. त्या विकेटचं सेलिब्रेशन, सर्वाधिक मोठी विकेट या मॅच मधील नीलची तंबूच्या आसराला परतत असताना बिग विकेट, बिग लॉस. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती विकेट जात असताना आपल्याला पाहायला मिळते. आता नवीन बॅट्समन मैदानामध्ये विपुल दाखल झालाय इन ॲट नंबर 3 वरती. टॉप ऑर्डरवरती या ठिकाणी नजर असणार आहेत. एका बाजूला अनिकेत, 2 मोठे फटके पहिल्या षटकामध्ये त्याच्या बॅटमधून आल्यात, तो नॉन स्ट्रायकिंग वरती आहे. नीलकडून अपेक्षा भरपूर होत्या, अपेक्षा भंग होत असताना पाहायला मिळत आहेत, कारण पहिल्याच बॉलवरती गोल्डन डकचा शिकार तो झालाय. आता नवीन बॅट्समन विपुल इन ॲट नंबर 3 वरती दाखल झालाय.
आणखीन एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. पडल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची सॉफ्ट ती विक जास्त आहे. मागचे दोन्ही बॉल विकेटचा अंदाज या ठिकाणी आला नाहीये. ज्या बॉलवरती विकेट गेली तो बॉल बाउन्स झाला नव्हता. ते देखील बाउन्स झालेला नाहीये. बॉल खाली राहिलाय. जो बॅटरला बाउन्स हवाय तो बाउन्स या ठिकाणी दिलेला नाहीये. दोन डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये डिलिव्हर्ड केले गेले. तिसरा बॉल या ओव्हरमधील. आणखीन एक चांगला बॉल. विकेट किपर देखील मिस झाला होता. विकेट किपरला देखील अंदाज आला नव्हता किती वेगानं बॉल येईल आणि एक रन या बॉलवरती मिळताना पाहायला मिळते. 22च्या माध्यमातून ही रन या ठिकाणी येईल. टीमची टोटल फलकावरती 12 रन्स स्कोरवरती लागल्या गेल्यात. आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये 3 बॉल्स खेळ या ठिकाणी झाल्या. 3 बॉल नंतर धावा झाल्यात फलकावरती 12 रन्स इंटू दी स्कोर कार्ड. आपण पाहतोय पहिल्या बॉलवरती विकेट आली आणि त्याचमुळे विकेट आल्यानंतर तो आत्मविश्वास गोलंदाजीमध्ये जाणवल्या मागच्या 3 बॉलमध्ये. पुढचा बॉल या ओव्हरमधील. अजून एक चांगला बॉल. इथे रिस्पेक्ट देण्याचा प्रयत्न झाला होता. पंचांकडे अपील आणि यस तिथे विकेट जात असताना पाहायला मिळते. फलंदाज विपुल देखील तंबूच्या आसराला पडत असताना एकाच ओव्हरमध्ये दोन्ही ओपनर्सला त्या ठिकाणी डगआउटला पाठवले गेले. भारावरती 2 धक्के मैदानामध्ये लागल्या. मांडे बॉईज या टीमला टॉस हरल्यानंतर कुठेतरी तो इम्पॅक्ट या ठिकाणी जाणवतोय. कारण बॅटिंग करावी लागली. मनाच्या विरोधामध्ये तो निर्णय लागला आणि थोडंसं ते कुठेतरी प्रेशर जाणवतंय बॅटिंग साईडवरती. 4 बॉल्स केले आतापर्यंत झाले. या ओव्हरमधील पुढचा बॉल. आणखीन एक चांगला बॉल. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. यष्ट्या दाखवल्या आणि यष्ट्या वाकवल्या. क्लीन बोल्ड. फलंदाज गॉन. विकेट्स वरती विकेट. एकाच ओव्हरमध्ये टॉप ऑर्डर पूर्णपणे त्या ठिकाणी डिस्ट्रॉइड झाले. पहिले तिन्ही फलंदाज डगआउटला परतले गेले. काय जबरदस्त गोलंदाजी मैदानामध्ये आपण पाहतोय. रोहितची 2 यष्ट्या उद्ध्वस्त त्या ठिकाणी केल्यात आणि एक विकेट जर आपण पाहिला तर त्या ठिकाणी कॉन्बॅन्डच्या माध्यमातून जाताना आपण पाहिलंय. यस हॅट्रिक बॉल यानंतर असणार आहे. हा पण बोल्ड झालाय का? तिन्ही बोल्ड. यस तिन्ही बोल्ड तरीके होत असताना आपण पाहिल्यात. लास्ट बॉल असेल या ओव्हरमधील. नवीन बॅट्समन मैदानामध्ये दाखल झालाय काव्य. हॅट्रिक बॉल घेऊन रोहित मैदानावरती सज्ज आहे. फुलटॉस बॉल. इथे मिस टाइम स्ट्रोक तर जरूर होता परंतु शॉट मिड विकेटला. फिल्डर त्या ठिकाणी नाही आहे. टीममधून सचिन येतोय. तत्पूर्वी 1 रन या ठिकाणी मिळेल आणि या 1 रन नंतर टीमची टोटल फलकावरती 13. इन ऑफ द सेकंड ओव्हर 2 ओव्हरचा खेळ संपला आणि 2 ओव्हर नंतर टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 13. 13 वरती 3 धक्के मैदानावरती लागल्यात. रोहितचं एक अप्रतिम षटक त्या ठिकाणी पाहायला मिळालं. वय कमी आहे, हाईट कमी आहे परंतु गुणवत्ता ती कमी नाही आहे आणि तीच गुणवत्ता त्याने दाखवली. एकाच ओव्हरमध्ये 3 विकेट्स घेतल्या आणि तिन्ही विकेट्स अतिशय महत्त्वपूर्ण होते. नीलचा अत्यंत महत्त्वाचा विकेट त्याने घेतला. विपुलचा एक महत्त्वाचा विकेट त्याने घेतला. तदनंतर फलंदाज तन्मयला त्याने बाद केला. आता काव्य आणि विपुलवरती नजर असणार आहेत कशा पद्धतीने ते इथून संघाला सावरत आहेत. सचिनला आता आणले गेले बॉलिंग ट्रॅकवरती. कदाचित रोहितला 1 ओव्हरसाठी ठेवलं होतं आणि सचिन जो एक महत्त्वाचा गोलंदाज आहे टीमचा. पहिल्या षटकामध्ये विकेटचा कॉलम त्याचा खाली राहिला होता परंतु इम्पॅक्ट चांगला पडला होता. त्याचमुळे रोहितला देखील तो आत्मविश्वास मिळाला सेकंड ओव्हरमध्ये. आता इथे फ्री माइंडने येणारे 6 बॉल टाकू शकतो गोलंदाज सचिन. पहिला बॉल त्या ठिकाणी ब्लाइंड स्ट्रोक होता. डबल माइंडमध्ये त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न फलंदाज करत होता. 1 रन या ठिकाणी मिळते टीममधून. बॉलला या ठिकाणी उचललं गेले. 1 रन टीमची टोटल फलकावरती 14. पहिल्या बॉलचं केल्या ठिकाणी संपलाय आणि धावा झाल्यात फलकावरती 14. तिसऱ्या षटकामध्ये आपण आहोत. तिसऱ्या षटकामध्ये आता कशा पद्धतीने खेळ होतोय. मागच्या ओव्हरमध्ये जो ड्रामा आपण पाहिला. एकाच ओव्हरमध्ये 3 विकेट्स घेतल्यात. इथे देखील आवाज तर आलाय. बॅटची गडा आणि विकेट किपरचा सहारा. चौथा धक्का टीम मांडी बॉईज संघाला. आणखीन 1 विकेट गॉन.
नवीन बॅट्समन प्रतीक मैदानावरती दाखल झालाय. आतापर्यंत 4 धक्के मैदानावरती लागलेत. त्यामधील 3 फलंदाज असे आहेत ज्यांनी शून्यावरती त्या ठिकाणी बाद होण्याचा विक्रम या ठिकाणी केलाय. नील आपण पाहिलं, त्यानंतर विपुल शून्यावरती बाद झाला, तन्मय शून्यावरती बाद झाला. आता प्रतीक नवीन बॅटर मैदानावरती आलाय. तिसरं षटक सध्या प्रगती पथावरती आहे. सचिनच्या पहिल्या स्पेलमध्ये विकेट आला नव्हता, परंतु सेकंड स्पेलमध्ये तो देखील विदाऊट प्रेशर बॉलिंग करू लागला. त्याने देखील विकेट घेतलाय मैदानामध्ये. पहिले षटक देखील सचिनचं लाजवाब राहिलं होतं. भलेही 11 रन्स आले असतील, परंतु 4 डॉट बॉल त्याने मैदानामध्ये टाकले होते आणि 4ही जे डॉट बॉल होते कॉन्फिडंटली होते. आणखीन एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळते. क्रॉस बॅटचा वापर केला होता. बेसबॉल स्टाईल हॅमर करण्याचा प्रयत्न केला होता. समोर खेळायचं होतं, परंतु बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन झालेलं नाही आहे. चाललाय बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती मैदानावरती होते. 3 बॉल आतापर्यंत झाल्यात मैदानामध्ये. प्रतीकसाठी एक कडवं आव्हान या ठिकाणी असणार आहे, कारण 4 धक्के मैदानावरती लागलेत. इथून मिडल ऑर्डरवरती आल्यानंतर एक चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळतो. फ्लॅट अँड फ्युरियस 6 धावा प्रतीकच्या बॅटमधून. लाजवाब षटकार. 4 बॉल आतापर्यंत झाल्यात आणि 4थ्या बॉलवरती संघर्षाचा षटकार या ठिकाणी येत असताना पाहायला मिळतोय. फलंदाज प्रतीकच्या बॅटमधून विथ कॉन्फिडन्स हा स्ट्रोक त्या ठिकाणी खेळला होता. बरोबर बॅटच्या खाली बॉल दिला आणि मिडल ऑफ द बॅटने कनेक्शन झाला होता. या ओव्हरमधील पुढचा बॉल आता देखील बॅट स्विंग क्रॉस बॅटने केला होता, परंतु चेंडूवरती ती नजर राहिलेली नाहीये, बाउन्स झालेला नाहीये. डगआउटमध्ये देखील त्या ठिकाणी चर्चा सुरू आहे. मॅच बॉल मैदानामध्ये येतोय. धावा झाल्यात फलकावरती 20 रन्स इंटू दी स्कोर कार्ड आपण पाहतोय. तिसरं षटक सध्या प्रगती पथावरती आहे. कदाचित लास्ट बॉलवरती एक चांगला रिझल्ट देण्याचा प्रयत्न असेल. प्रतीकच्या बॅटमधून एक षटकार त्याच्या बॅटमधून आलाय आणि तोच कॉन्फिडन्स लास्ट पर्यंत त्याला ठेवायचा आहे, शेवटच्या क्षणापर्यंत त्याला ठेवायचं आहे. तर एक चांगली टोटल या ठिकाणी बिल्ड होऊ शकते. ड्राईव्ह चांगला केला, डीपमधून लॉंग ऑफ पुढे येतो. 1 रन कंप्लीट आणि एकरी होती संतुष्ट या ठिकाणी व्हावं लागेल का, तर दुसरी रन देखील होईल. कलेक्शन त्या ठिकाणी झालेलं नाहीये. मयूर डीपमधून आला होता, नॉन स्ट्रायकिंगवरती थ्रो केला, कलेक्शन तिथे झालं नाही आणि सिंगलला डबलमध्ये परावर्तित केलंय. 2 रन्स येत आहेत लास्ट बॉलवरती. 3 षटकांचा खेळ संपतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात फलकावरती 22-22. अक्षय गवळी सर या ठिकाणी दर्शवत आहेत, स्कोरच्या भूमिकेमध्ये आहेत. पाण्याची व्यवस्था मैदानावरती करायची आहे. पाणी मैदानामध्ये जाईल. सध्या 22 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात मैदानामध्ये. प्रतीक चांगली बॅटिंग करू लागलाय. एक षटकार त्याच्या बॅटमधून आलाय आणि याच पद्धतीने त्याला या ठिकाणी बॅटिंग करावी लागेल, तर एक चांगली टोटल स्कोर कार्डवरती बिल्ड होऊ शकते. यानंतर होणारा सामना आपण पाहणार आहोत. एका बाजूला किराईपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट रोहित 11. 22 धावा स्कोर कार्डवरती लागल्या. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 22 वरती 4 धक्के मैदानावरती लागले गेलेत. यानंतर देखील एक चांगली बॅटल आपण पाहणार आहोत. रबर बॉल क्रिकेटचा हंगाम या ठिकाणी सुरू झाला आणि केलवा चषक 2026 महासंग्राम क्रिकेटचा आपल्याला पाहायला मिळतोय. विटी लाईन ग्रामीण गट आज आपण लॉर्ड्स पाहणार आहोत. यानंतर होणारा सामना किराईपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट रोहित 11. या 2 टीममध्ये सामना आपल्याला पाहायला मिळेल. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. केलवा चषक
26 क्रिकेटचा महाथरार आपल्याला पाहायला मिळतो आज या स्पर्धेचा तिसऱ्या दिवसामध्ये विटीलाईन ग्रामीण गट इथे देखील प्युअर क्लास क्रिकेट इथे देखील यंगस्टर तुम्हाला पाहायला मिळतील. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरमध्ये 22 स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. एक पार्टनरशिपची गरज आहे. प्रतीक 6व्या क्रमांकावरती येऊन चांगली बॅटिंग मैदानामध्ये करतोय. आता काव्य जो 5व्या क्रमांकावरती आहे म्हणजे मिडल ऑर्डरवरती पूर्णपणे दारोमदार असणार आहे. येणाऱ्या 2 ओव्हर्समध्ये इथे एक चांगली टोटल स्कोर कार्डवरती बिल्ड करावी लागणार आहे. प्रतीकाला बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर नंबर 4 मध्ये पहिला बॉल त्या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरमध्ये ड्राईव्ह केला जातोय. सदा त्या ठिकाणी आहे डीपमध्ये बॉलला फील्ड करेपर्यंत 2 रन्स कंप्लीट झाल्या. तिसऱ्या रनचा प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहे आणि 3 रन्स त्या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट त्या ठिकाणी पाहायला मिळाली. एक रन खूप महत्त्वाचे आहे मांडी बॉयज टीमसाठी आणि त्या एक धावेसाठी संघर्ष सुरू आहे. आणि त्याचबरोबर प्रतीकला स्ट्राईक देखील आलाय म्हणजे येणाऱ्या 5 बॉलमध्ये तो देखील जबाबदारी पुन्हा एकदा घेईल. 25 सध्या स्कोर कार्डवरती लागला. 25 वरती ही टोटल आपण पाहतोय. नीलची विकेट गेल्यानंतर विकेट पडण्याचा सिलसिला सुरू झाला. मध्यंतरी चांगले रन्स बनताना दिसत आहेत. शॉर्ट बॉल ऑन साइडला पुल केलाय, फोर्स केलाय. लॉंग ऑन मध्ये फिल्डर उपस्थित आहे आणि एक चांगला कॅच त्या ठिकाणी कंप्लीट करत असताना एक मोठी विकेट. मिस्टर प्रतीक बॅक टू द डगआउट. एक चांगली पार्टनरशिप मैदानामध्ये बिल्ड झाली होती. त्या पार्टनरशिपला तोडण्याचं काम या ओव्हरमध्ये प्रतीकने केलंय. प्रतीकला बाद केलंय आणि प्रतीकची विकेट या ठिकाणी खूप महत्वाची होती. एक मोठा हार्ट ब्रेक टीम मांडी बॉईज संघासाठी. पाचवा धक्का टीम मांडी बॉईज संघाला लागत असताना प्रतीक एक षटकार त्याच्या बॅटमधून आला होता. आता देखील आक्रमकता दाखवण्याचा प्रयत्न तो करत होता. पाहिजे तसं एलिव्हेशन झालं नव्हतं. टायमिंग त्या ठिकाणी चांगला नव्हता. थोडंसं फोर्स अजून केलं असतं तर कदाचित बाउंड्री लाईन क्लिअर करू शकला असता. नवीन बॅट्समन प्रज्ञेश मैदानावरती दाखल झाला. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती बॅटच्या समोर आणि लॉंग ऑनच्या बाहेर 6 धावांकरिता षटकार. पहिल्याच बॉलवरती ट्रेडमार्क दाखवत असताना कमिटमेंट 100% त्या ठिकाणी पाहायला मिळाली प्रज्ञेशची आणि त्याच्या बॅटमधून धमाकेदार षटकार. 31 धावा सध्या स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. पहिल्याच बॉलवरती काय कॉन्फिडन्स होता. बरोबर त्या ठिकाणी बॅटच्या खाली बॉल पाहायला मिळाला. स्टंपमध्ये अटॅक करण्याचा प्रयत्न झाला होता आणि तिथे देखील फलंदाज प्रज्ञेशने आपली आक्रमकता दाखवली. आता वेस्टर्नचा वेध, एक तेरी तो एक मेरी. आधीच्या बॉलवरती षटकार, आता या बॉलवरती विकेट आणि बरोबर मिडल स्टंप वरती. आधी कमिटमेंट आपण पाहिली प्रज्ञेशची, आता कमबॅक होता मैदानामध्ये मिस्टर प्रतीकचा. धावसंख्या फलकावरती 31 वरती ही टोटल आपण पाहतोय. नवीन बॅट्समन वैभव मैदानावरती दाखल झालाय. इनॅट नंबर 8 वरती 8व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानावरती येतोय. मागील 4 बॉलमध्ये हे षटक जर आपण पडताळून पाहिलं तर 9 धावा आल्यात आणि 2 विकेट देखील आल्यात. आता वैभव लास्ट 2 बॉलवरती कशा पद्धतीने बॅटिंग करतोय यावरती देखील लक्ष वेधित असणार आहे. पहिलाच बॉल शरीरापासून दूर ठेवला होता. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना आपण पाहतोय एक्स्ट्रा रन स्कोर कार्डमध्ये जोडली जाईल. 32 धावा सध्या स्कोर कार्डवरती लागल्यात. एक्स्ट्रा रन्स त्या ठिकाणी येऊ लागल्यात आणि एक्स्ट्रा रन्स देखील खूप महत्त्वाचे आहेत. त्याच मीटिंगमध्ये सध्या मांडी बॉईज टीम डगआउटमध्ये पुन्हा एकदा या ठिकाणी लिव्ह केले. आणखीन एक एक्स्ट्रा बॉल लाईन चुकली जाते. सातत्यानं आउटसाइड ऑफ स्टंप बॉल ठेवले जात आहेत. परंतु मागच्या 2 बॉलवरती कुठेतरी ते नियंत्रण थोडंसं त्या ठिकाणी हटताना पाहायला मिळते. धावा झाल्यात फलकावरती 33 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती हॅमर केलाय, पुल केलाय आणि बॉल चाललाय बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेगला. वैभवच्या बॅटमधून वैभवशाली षटकार. 6 धावा. 39 फलकावरती लागला जातात. 8व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानामध्ये षटकार मारू शकतो हे त्याने दाखवून दिले.
भरपूर कमी चान्स वैभवला मिळत आहेत, परंतु जिथे चान्स मिळतो तिथे तो क्रॅप करतो आणि आज देखील त्याने त्याची कमिटमेंट दाखवलंय. लाजवाब फटका खेळला होता, बॉडीला ड्रिल केला, पोझिशन मध्ये आला आणि तदनंतर वुडलेन स्पॉटवरचा बॉल बरोबर उचलला होता, मिडल ऑफ द बॅटने कनेक्शन झालं होतं. आता लास्ट बॉल इथे देखील रिझल्ट चांगला देण्याचा प्रयत्न करेल वैभव, कारण एक षटकार आल्यानंतर त्याला देखील तो आत्मविश्वास आला असेल. यॉर्क टाकण्याचा प्रयत्न केला होता, डीप मधून फिल्डर या ठिकाणी येत आहेत. बॉलला फील्ड करेपर्यंत एक रन कंप्लीट झालाय. आता दुसरी रन देखील मिळू शकते, दुर्वेशचा बॅकअप मिळतोय आणि 2 रन्स त्या ठिकाणी मिळत आहेत. आता वैभवच्या बॅटमधून रन्स येऊ लागल्यात आणि त्या रन्स आल्यानंतर डगआउटमध्ये त्या ठिकाणी आनंदाचं वातावरण. बोथ टीम्सला आपण टॉस करूया. इनिंग्स ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. धावा झाल्यात फलकावरती 41-41. 4 ओव्हर्सच्या समाप्तीनंतर शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी आहे. वैभव मैदानामध्ये त्याच्या सोबतीनं काव्यला आपण पाहतोय आणि जास्तीत जास्त स्ट्राईक देण्याचा प्रयत्न असेल वैभवला, कारण तो चांगली बॅटिंग करू लागलाय. 41 धावा सध्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. यानंतर होणारा सामना किरेपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट रोहित 11. दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण टॉस करूया. टॉस त्या ठिकाणी केला जाईल. अजूनही 6 बॉलचा खेळ बाकी आहे. 41 स्कोरकार्डवरती लागल्यात. 41 वरती ही टोटल आपण पाहतोय आणि लास्ट ओव्हरमध्ये एक्सपिरियन्स इज अ बेस्ट टीचर. या टीम मधील सर्वाधिक अनुभवी गोलंदाज सदानंद बॉलिंग ट्रॅकवरती येत असताना आपण पाहतोय. लेफ्ट सिमरचा वापर या लास्ट ओव्हरमध्ये केला गेलाय. पहिल्याच बॉलवरती मिड विकेटला टार्गेट केलंय. बॉल हवेमध्ये आहे आणि क्लिअर देखील करेल. पहिल्या चेंडूवरती धमाकेदार षटकार काव्यच्या बॅटमधून 6 धावा. पहिल्या चेंडूवरती त्या ठिकाणी आक्रमण केले गेले. आक्रमणाचा बिगुल आता वाजलाय. यादीच्या ओव्हरमध्ये वैभवच्या बॅटमधून षटकार आला होता, आता षटकार आलाय काव्यच्या बॅटमधून. या ओव्हरमधील दुसरा बॉल. आता यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न झाला होता, चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 1 रन मिळेल. स्ट्राईक देखील रोटेट झालाय. मागील 2 बॉलमध्ये 7 रन्स येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. धावा झाल्यात फलकावरती 42. क्षमासवे 48-48 स्कोरिंग बोर्डमध्ये रन्स ॲड झाल्या नव्हत्या. 48 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 48 वरती ही टोटल आपल्याला पाहायला मिळते. फ्रंट फूट लावून चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी सजवला. एक्स्ट्रा कव्हरमधून डीपमध्ये फिल्डर येत आहेत. मिस फील्ड आणि तदनंतर बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने जातोय, म्हणजे आणखी काही रन्स आता मिळतील. दबाव स्पष्टपणे जाणवतोय. प्रेशरमध्ये आहेत. प्रेशर आहे बॉलवरती, प्रेशर आहे फिल्डरवरती, प्रेशर आहे विकेट किपरवरती. मागील 3 बॉलमध्ये आतापर्यंत 11 रन्स येत असताना पाहायला मिळत आहेत. टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 52. 52 धावा फलकावरती लागल्या गेल्या. सर्व ओव्हरमध्ये स्लॉग हिटिंग सुरू झाला. लेफ्ट समोरच्या विरोधामध्ये 3 बॉलमध्ये फटका देखील चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हरला पुन्हा एकदा बॉल जातोय. आता पुन्हा एकदा मिसफील्ड झालाय. 2 रन्सची मागणी आहे आणि 2 रन्स मिळून जातील. वैभवचं कौतुक करावं लागणार आहे. 8व्या क्रमांकावरती येऊन देखील तो अशा पद्धतीनं बॅटिंग करू शकतो, त्याने दाखवून दिलंय. 14 वरती असलेला विश्वास, सेल्फ कॉन्फिडन्स तरीकेने भरपूर स्ट्रॉंग आहे. त्याचा माइंडसेट भरपूर स्ट्रॉंग आहे आणि त्याचमुळे आतापर्यंत मागील काही बॉलमध्ये ज्या रन्स आल्या पूर्णपणे क्रेडिट या ठिकाणी वैभवला द्यावं लागणार आहे. त्याच्या सोबतीनं काव्य आहे, त्याचं देखील कौतुक करावं लागणार आहे, कारण त्याने देखील एक षटकार मारलाय आणि चांगली साथ त्याने देखील मैदानामध्ये दिली आहे. ओव्हरमधील 5वा बॉल राऊंड द विकेट. पुन्हा एकदा समोर खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी जरूर केलाय, परंतु आताचं एलिव्हेशन तितकंसं चांगलं नाहीये. वन्स अगेन मिसफील्ड आणि पुन्हा एकदा 2 धावा येत असताना पाहायला मिळत आहेत. धावा जरच फलकावरती सध्या 56 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. आता चांगल्या कंट्रोलमध्ये ही टोटल आपल्याला पाहायला मिळते, कारण 3 ओव्हर्समध्ये रन्स झाल्या नव्हत्या. 4थ्या षटकामध्ये वैभव मैदानावरती आला आणि वैभवने पूर्णपणे त्या ठिकाणी वातावरण चेंज केलंय, क्लायमेट पूर्णपणे चेंज केलंय. आता फटका देखील फ्री झोनमध्ये जातोय. फ्री झोनमध्ये गेल्यानंतर आता रन्स देखील तिथे मिळतील. 2 रन्सची मागणी आहे आणि 2 रन्स त्या ठिकाणी मिळत आहेत. शेवटचा बॉल असेल या इनिंग मधील. धावा जरात फलकावरती 58 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. लास्ट बॉल. यस, क्षमासवी इनिंग या ठिकाणी संपलंय. 5 षटकं या ठिकाणी संपल्यात आणि 5 षटकांमध्ये टीमची टोटल फलकावरती 58 धावा फलकावरती लागल्या जात आहेत आणि 59चं टार्गेट मैदानामध्ये समोर ठेवलं गेले. 59 धावांचा पाठलाग 5 ओव्हर्समध्ये करायचा आहे. चला दोन्ही टीम्सचे कॅप्टन आपण टॉस साठी. एका बाजूला टीम खिरेपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट रोहित 11. बोथ टीम्स. चला कॅप्टन या टॉस साठी.
चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस टाइम आपण या टॉससाठी एका बाजूला टीम किरेपडा आणि दुसऱ्या बाजूला त्यांना फाईट करत असताना आपण पाहणार आहोत. रोहित 11 दोन्ही टीमचे कॅप्टन सर या टॉससाठी. शुभम तांडेल जागा बदलावी. सेकंड इनिंगला सुरुवात या ठिकाणी होते आणि टार्गेटचा जर विचार केला तर 59चं टार्गेट समोर सेट केले गेले. बॉलिंग ट्रॅकवरती पहिलं षटक हाताळण्याकरिता विपुलला या ठिकाणी इन्व्हाइट केले गेले. स्ट्रायकिंगवरती सचिन, नॉन स्ट्रायकिंगवरती प्रतीक. ओपनिंग पेअर सेकंड इनिंगला या ठिकाणी सुरुवात होते आणि सेकंड इनिंगचा उल्लेख जर केला तर आता 59 धावांचा चेस या ठिकाणी पूर्ण करायचा आहे टीम वाघदेव जलसारला 5 षटकांमध्ये. स्ट्रायकिंगवरती सचिन, नॉन स्ट्रायकिंगवरती प्रतीक. पहिलाच बॉल शॉर्ट बॉलचा वापर त्या ठिकाणी झाला होता परंतु बाउन्स त्या ठिकाणी झालेला नाहीये. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. सुरुवात एक्स्ट्राने झाले. 1 रन या ठिकाणी स्कोर कार्डवरती जोडली जाईल. 59 धावांचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे आणि त्याचमुळे इथे एक धाव खूप महत्वाची आहे. एक मोठा फटका खूप महत्वाचा आहे. एक डॉट बॉल खूप महत्वाचा आहे. ऑन साईडला या ठिकाणी लॉफ्ट करण्याचा प्रयत्न फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत. काव्याची चांगली फिल्डिंग, चांगला त्या ठिकाणी फिटनेसचा दर्जा दाखवण्याचा प्रयत्न करतायत. थ्रो देखील त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला होता. थोडासा वाईट थ्रो त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि त्याचमुळे 2 रन्स त्या ठिकाणी परिपूर्ण होऊ शकल्यात. धावा झाल्यात फलकावरती 3. पहिल्या बॉलचा खेळ या ठिकाणी झालाय. 3 धावा फलकावरती. धावा जर रोखायच्या असतील तर मिसफिल्डवरती या ठिकाणी इम्प्रूव्ह करावं लागणार आहे. बॉलिंग अटॅक चांगला आहे. अजूनही नीलचं षटक बाकी आहे. अनिकेतचं बॉलिंग ट्रॅकवरती येणं बाकी आहे. दुसरा बॉल या ओव्हरमधील. वन्स अगेन व्हाईट बॉल त्या ठिकाणी येत असताना आपल्याला पाहायला मिळतो. एक्स्ट्रा रन स्कोर कार्डमध्ये जोडल्या जातील. धावा झाल्यात फलकावरती 4. आतापर्यंत 1 बॉलचा खेळ मैदानामध्ये झालाय.
एक्स्ट्रा रन्स भरपूर लीक होत आहेत. मिसफील्ड देखील होताना आपण पाहिली. फिल्डिंगचा दर्जा इथे दाखवावा लागणार आहे. पहिल्या बॉलचा केला ठिकाणी झालाय. दुसरा बॉल या ओव्हरमधील. आता बाउन्सरचा प्रयत्न होता. भरपूर मागे बॉल बाउन्स केला होता. फाईट बॉल आणखीन एक 1/4 ओव्हरची सूचना देखील गोलंदाजाला दिली गेली आहे. म्हणजे इथून पुढे येणाऱ्या 5 बॉलमध्ये बाउन्सर तो हाताळू शकत नाहीये. नवजात फलकावरती 5. 3 एक्स्ट्रा बॉल आतापर्यंत मैदानामध्ये टाकले गेले. आता चांगला टाकला होता. विकेट मिळू शकते या बॉलवरती. फिल्डर धावतायत. कमिटमेंट जरूर त्या ठिकाणी केलंय. काव्य त्या ठिकाणी आला होता. 2 फिल्डर आले होते. कॉलिंग त्या ठिकाणी झालं नाही आणि त्याचा इम्पॅक्ट त्या ठिकाणी पडतोय. सचिनला जीवनदान मिळालंय. सध्या तरी मैदानामध्ये पिन ड्रॉप सायलेन्स, कारण सचिनची विकेट खूप महत्वाची होती. हिलची रिॲक्शन, बॉलरची रिॲक्शन सर्व काही सांगून जात आहेत या विकेटचं महत्व किती होतं. सध्याच्या घडीला इथे मिसफील्डवरती लक्ष देणं खूप गरजेचं आहे. सातत्यानं पहिल्या बॉलपासून त्या चुका घडतायत. 2 बॉलचं केलं आतापर्यंत झाला. धावाजरात फलकावरती 7. आतापर्यंत एकही मोठा फटका आलेला नाहीये. एक्स्ट्रा रन्स आणि मिसफील्डच्या जोरावरती भरपूर रन्स आतापर्यंत आल्यात. आता क्रॉस बॅटचा हॅमर केलाय आणि सरळ बॉलला लॉंग ऑफच्या बाहेर फेकून दिलाय बॉलला. पहिला षटकार या इनिंगचा 6 धावा षटकार. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 13. विपुलच्या पहिल्याच काही बॉलवरती आक्रमकता त्या ठिकाणी दाखवली गेली. पुन्हा एकदा ठिकाणी स्वाईप करण्याचा प्रयत्न झाला होता. व्हाईट बॉल भरपूर बाहेर टाकला होता बॉल आणि आणखीन एक एक्स्ट्रा बॉल मैदानामध्ये टाकला जातोय. 14 धावा आतापर्यंत या ओव्हरमध्ये येत असताना पाहायला मिळत आहेत आणि आतापर्यंत फक्त 3 बॉल लिगल त्या ठिकाणी टाकल्यात. त्याच्या व्यतिरिक्त एक्स्ट्राज, व्हाईट बॉल. पुढचा बॉल या ओव्हरमधील. पुन्हा एकदा या ठिकाणी क्रॉस बॅटने हॅमर केलं. समोर चाललाय बॉल. फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत. फिल्डिंग चांगली झाली. 1 रन मिळेल या बॉलवरती. या सिंगल टीमची टोटल जाऊन पोहोचते फलकावरती 15. 69 धावांचा पाठलाग करायचा आणि या रनचेसमध्ये सध्या तरी चांगली बॅटिंग मैदानामध्ये सुरू आहे. बॉलिंग अटॅक थोडंसं या ठिकाणी प्रेशरमध्ये बॉलिंग करतोय. आता देखील उचलण्याचा प्रयत्न झाला होता. फक्त बॉटमहँडचा वापर या ठिकाणी केला होता. टीममधून फिल्डर येत आहेत. 2 रन्सची मागणी आहे आणि त्या 2 रन्स त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्यात. आणखीन एक चांगली रनिंग बिटवीन द विकेट त्या ठिकाणी आपण पाहतोय. 17 धावा सध्या फलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही या ओव्हरमधील 2 बॉल की एकच बॉलचं केलेलं या ठिकाणी बाकी आहे. 5 बॉलचं केलं आतापर्यंत झालंय. भरपूर मोठं षटक आतापर्यंत या ठिकाणी पाहायला मिळते. एक्स्ट्रा बॉल भरपूर फेकले गेलेत. आतापर्यंत 9 बॉल या ओव्हरमध्ये टाकले गेलेत आणि हा 10वा बॉल बॅकफुटला जाऊन त्या ठिकाणी चांगला स्क्वेअर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. टीममधून फिल्डर येतोय. पुन्हा एकदा 2 रन्स मिळू शकतात या बॉलवरती. 2 रन्स मिळाल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट त्या ठिकाणी पाहायला मिळाली आणि 2 रन्सनी टीमची टोटल फलकावरती 19 रन स्कोर काढून लागल्या गेल्यात. आता 24 बॉल आणि त्या 24 बॉलमध्ये विजयासाठी 40 धावांची गरज आहे. 24 चेंडू आहेत. त्या 24 चेंडूंमध्ये 40 धावांची आवश्यकता. जरा टॉससाठी या दोन्ही टीमचे कॅप्टन एका बाजूला किरायपाडा आणि त्याचबरोबर रोहित 11. मोठ टीम्सला विनंती असेल आपला कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये पाठवा. सेकंड ओव्हरला सुरुवात या ठिकाणी होते आणि सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती नीलला या ठिकाणी इन्व्हाइट केले गेले. स्ट्रायकिंग होती सचिन आहे आणि चांगली बॅटिंग आतापर्यंत सचिनने केले. या ओव्हरमधील पहिला बॉल
पहिलाच बॉल ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन तितकंसं चांगलं नाहीये, उंची जास्त आणि लांबी कमी. डाऊन दी बॉल, फिल्डर पकडलाय जाईल आणि संपलाय फलंदाज सचिनचा खेळ. पहिला धक्का टीम वाघदेव जलसरला लागत असताना सचिनच्या रूपामध्ये बिग विकेट गॉन. पहिल्या चेंडूवरती नीलने आपल्या संघासाठी पहिले यश प्राप्त करून दिले. नवीन बॅटर मैदानावरती रोहित तडके दाखल झाला. नेट नंबर 3 वरती धावा जर फलकावरती 19 आणि 19 वरती पहिला धक्का मैदानावरती लागला. 19 धावांची एक चांगली पार्टनरशिप मैदानामध्ये बिल्ड झाली होती आणि त्या पार्टनरशिपला तोडण्याचं काम या ठिकाणी केलं. चला कॅप्टन प्लीज विनंती असेल, या स्पर्धेचे देखील काही रूल्स अँड रेग्युलेशन आहेत, ते फॉलो करणं देखील गरजेचं आहे. रोहित 11 आणि त्याचबरोबर क्रेपाडा दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल टॉससाठी या. पहिलाच बॉल पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक, सेफ झोन मध्ये बॉल पडतोय. फाईन लेगला फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित आहे. 2 रन्सची मागणी आहे आणि आता 2 रन्स त्या ठिकाणी पूर्ण झाल्यात. 2 रन्सने टीमची टोटल फलकावरती जाऊन पोहोचते. एकंदरीत 21 धावा सध्या स्कोरकार्डवरती लागल्या गेल्यात. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. दुसऱ्या षटक प्रगती पथावरती आहे. अजूनही विजयासाठी जर आपण पाहिलं तर 39 धावांची गरज आहे विजयासाठी. येणाऱ्या 22 बॉलमध्ये त्या 39 धावा बनवायच्या आहेत. समोर फोर्स करण्याचा प्रयत्न केलाय. पुन्हा एकदा विकेट मिळण्याचे चान्सेस आहेत. सेफ झोन मध्ये पडतोय बॉल. 1 रन मिळेल या बॉलवरती आणि या 1 रनने टीमची टोटल जाऊन पोहोचते फलकावरती 22-22. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. दुसरं षटक सध्या प्रगती पथावरती. यस, रोहित 11 टीमचे कॅप्टन या ठिकाणी आहेत. क्रेपाडा टीमचे कॅप्टन सर टॉस या. आता समीकरण जर आपण पाहिलं तर 21 बॉल आहेत आणि 21 बॉलमध्ये 37 बनवायचे आहेत, कारण 22 स्कोरकार्डवरती लागलाय. अगोदर 38 हव्या होत्या, 39 असा उल्लेख झाला होता. बॅटची कडा तिथे होती की नाही आवाज तर इथपर्यंत आला होता, परंतु इथे कॅच ड्रॉप झाला विकेट किपरच्या हातामधून. नीलचा इम्पॅक्ट या ओव्हरमध्ये पडतोय. सध्या डगआउटमध्ये शांतता पसरलाय, कारण विकेट देखील गेलाय. त्याचबरोबर कमी रन्स आल्यात या ओव्हरमध्ये. 2 बॉल अजूनही आहेत नीलचे. येणाऱ्या 2 बॉलवरती अटॅक करण्याचा प्रयत्न असेल, कारण पहिलं षटक 19 धावांचं राहिल्यानंतर सेकंड ओव्हरमध्ये जर अशी परिस्थिती असेल तर इथे नक्कीच या गोष्टी घडू शकतात. आणि आणखीन एक विकेट. नीलचा इम्पॅक्ट या ओव्हरमध्ये सर्वाधिक महत्वाचा गोलंदाज आणि त्याने घेतल्या 2 विकेट. नवीन बॅट्समन मैदानामध्ये दाखल होतोय मिस्टर स्मिथ. लास्ट बॉल असेल. वेलकम जय पाटील, आपलं देखील स्वागत असेल. एक वन ऑफ द मिस्ट्री बॉलर. शेवटचा आणि अंतिम बॉल या ओव्हरमधील. पुन्हा एकदा बॅटची गडा तरीकेने घेतली होती. बॉल लॉंग स्टॉपला फार वेगानं जात आहे. पायाच्या सहाय्यानं तरीकेने अडवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तिथे अपयश आणि लास्ट बॉलवरती एक बाउंड्री त्या ठिकाणी येत असताना पाहायला मिळते. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हर नंतर टीमची टोटल फलकावरती 26 धावा सध्या फलकावरती लागल्या गेल्यात.
फक्त 7 धावांचं हे षटक या ठिकाणी पाहायला मिळालं. आता समीकरण 18 बॉल आणि त्या 18 बॉलमध्ये 33 धावांची गरज आहे. जो रिक्वायर रन रेट पूर्णपणे त्या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या टीमच्या साईडने गेला होता, तोच रिक्वायर रेट इथे बॉलिंग करणारी टीम लीड करू लागले, कारण 11च्या सरासरीने येणाऱ्या 3 ओव्हर्समध्ये रन्स बनवायचे आहेत. 18 बॉल आहेत, 18 बॉलमध्ये विजयासाठी 33 धावांची गरज. जरा टॉससाठी पुन्हा एकदा या ठिकाणी कॉल करतोय किराईपाडा टीमचा कॅप्टन आणि रोहित इलेव्हन टीमचा कॅप्टन. जरा टॉससाठी या प्लीज, हा लास्ट अँड फायनल कॉल असेल. 18 बॉलमध्ये 33 धावांची गरज. 2 यंगस्टर त्यांच्या समोर बॉलिंग ट्रॅकवरती. संयम, त्याला संयम ठेवायचा. येणाऱ्या 6 बॉलमध्ये पहिलाच बॉल त्या ठिकाणी फ्रंट लेगला पुढे घेऊन इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न झाला होता. फिल्डिंग त्या ठिकाणी चांगली झाली. 2 रन्सची मागणी आणि 2 रन्स त्या ठिकाणी पूर्ण होत आहेत. आता समीकरण जे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळते, 17 बॉल आहेत आणि त्या 17 बॉलमध्ये 31 धावांची गरज आहे. 17 मध्ये 31 बनवायचे आहेत. एक मोठा आव्हान सध्या बॅटिंग करणाऱ्या टीमच्या समोर आहे, कारण मागच्या ओव्हरमध्ये 6 बॉल्समध्ये चांगली बॉलिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली गोलंदाज नीलची, आणि अजूनही एक स्पेल त्याचा बाकी आहे, आणि त्या स्पेलमध्ये देखील इथे चांगली गोलंदाजी होऊ शकते. परंतु रोहितच्या बॅटमधून छोटा पॅक बड धमाका, आणि धमाका येत असताना पाहायला मिळतोय. रोहितच्या बॅटमधून चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. या प्रेशरमध्ये ज्या पद्धतीनं तो स्ट्रोक ऑफर केला, पायामध्ये बॉल टाकला होता, बॅट स्विंग चांगला त्या ठिकाणी पाहायला मिळाला. टायमिंगच्या जोरावरती एक एरियल रूट त्या ठिकाणी पाहायला मिळाला. मागच्या 2 बॉलमध्ये 8 धावा आतापर्यंत येत आहेत. 34 धावा सध्या स्कोरकार्डवरती लागल्या. 34 वरती ही टोटल आपल्याला पाहायला मिळते. तिसरा बॉल घेऊन गोलंदाज संयम या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती दाखल होईल. चला किराईपाडा टीमचे कॅप्टन या टॉससाठी पुन्हा एकदा या ठिकाणी शॉर्ट बॉलचा वापर या ठिकाणी झाला होता. बॉलिंग अटॅक इथे इम्प्रूव्ह करावा लागणार आहे, कारण लास्ट बॉलवरती जरी डॉट बॉल आला असेल, परंतु त्या आधीच्या बॉलवरती षटकार आलाय. नीलने 7 धावांचं षटक टाकून आता संयमवरती तो विश्वास दाखवलाय. भरपूर बाहेर टाकलाय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. एक्स्ट्रा रन त्या ठिकाणी जोडली जाईल. धावसंख्या फलकावरती 35 वरती ही टोटल आपल्याला पाहायला मिळते. 35 धावा सध्या स्कोरकार्डवरती लागल्या. समीकरण थोडंसं बदललं जाते, कारण मागच्या काही बॉलवरती रन्स आल्यात, आणि त्याचमुळे इथे आता बॅटिंग करणारी टीम पुन्हा एकदा फ्रॉम फूट लागलाय. डगआउटमध्ये देखील थोडंसं आता ते वातावरण चांगलं होऊ लागलंय. डीप बॅटिंग साईड त्यांची देखील आहे. अजूनही सदाचं येणं बाकी आहे, मनीषचं येणं बाकी आहे. 2 बॅट्समन अजूनही अवेलेबल आहेत. शेवटचे 3 बॉल या ठिकाणी बाकी आहेत, आणि 3 बॉलमध्ये ती स्ट्रॅटर्जी त्या ठिकाणी बिल्ड केली गेली. या ओव्हरमधील 4था बॉल राऊंड दी विकेट. शॉर्ट बॉल ऑन साइडला हुक करण्याचा प्रयत्न येईल. टू दी गॅप मध्ये जाईल का, हा एक मोठा प्रश्न, आणि यस डेफिनेटली जाईल. फाईन लेगला क्लिअर करत असताना 4 रन्स चौकार. रोहितचा इम्पॅक्ट बॉलिंगमध्ये आपण पाहिला. आधी डॉमिनेट केलं बॉलिंगमध्ये, आणि आता बॅटिंगमध्ये 1 साइड गेम करत असताना मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंगमध्ये रन्स थांबवले आणि आता बॅटिंगमध्ये रन्स बनवतोय. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 39. 39 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. आता विजयासाठी समीकरण राहिले 20 धावांचं. 14 बॉल आणि त्या 14 बॉलमध्ये 20 धावांची गरज आहे. समीकरण थोडंसं सोपं झालं या ओव्हरमध्ये, कारण 2 मोठे फटके या ओव्हरमध्ये आल्यात, आणि त्याचमुळे तो दर्जा आता दिसू लागलाय बॅटिंगमध्ये. अजून या ओव्हरमधील 2 बॉल्स केले बाकी आहे. राईट आर्म राऊंड दी विकेट. आता फुल टॉस भरपूर वरती टाकलाय. नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय. भीमर त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. +1 रन, म्हणजे टोटली 2 रन्स या बॉलवरती मिळतील. आणि त्याचबरोबर पुढचा बॉल फ्री हिटच्या बॉलवरती आता मन मोकळेपणाने खेळण्याची संधी या ठिकाणी पाहायला मिळते. स्ट्रायकिंगवरती स्मिथ आहे, त्याच्यामध्ये देखील ॲबिलिटी आहे, आणि त्यातल्या त्यात फ्री हिटचा बॉल. 41 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. आता समीकरण जर आपण पाहिलं तर 18 धावांचं राहिलं आहे. शॉर्ट बॉल उचलण्याचा प्रयत्न झाला होता. मिस टाइम स्ट्रोक. सेफ झोनमध्ये बॉल पडतो. 1 रन कंप्लीट झाले. दुसऱ्या रनचा प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहे, आणि पुन्हा एकदा 2 रन्स मिळतील या बॉलवरती. 2 रन्सनी त्या ठिकाणी समीकरण बदललं जात आहे. 13 चेंडू आहेत, आणि त्या 13 चेंडूंमध्ये रन्स बनवायचे 16 धावांची आवश्यकता टीमची टोटल सध्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 43 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. हे देखील षटक भरपूर मोठं राहिले आतापर्यंत. 17 धावा आतापर्यंत या ओव्हरमध्ये येताना दिसल्यात. लास्ट बॉल, शेवटचा बॉल.
शेवटचा बॉल लॅफ स्वीप करण्याचा प्रयत्न झाला होता डीपमधून लॉंग स्टॉपला फिल्डिंग चांगली झाली, 1 रन मिळेल. व्हाईट बॉल म्हणजे अजून एक बॉल टाकावा लागणार आहे. विकेट किपरची रिॲक्शन्स त्या ठिकाणी सर्व काही सांगून जात आहेत. विकेट किपर कोण आहे तर नील, ज्याने सेकंड ओव्हरमध्ये पूर्णपणे आपली बाजू त्या ठिकाणी मजबूत बनवली होती. बॉलिंगमध्ये फक्त 7 रन्स खर्च केल्या होत्या, 2 विकेट्स घेतल्या होत्या. तिसऱ्या षटकामध्ये संयम आला आणि तो संयम त्याला बाळगता आलेला नाही आहे. 19 धावा आतापर्यंत 5 बॉलमध्ये आले. शेवटचा आणि अंतिम बॉल या ओव्हरमधील. समोर फटका, लॉंगॉनला फिल्डर उपस्थित आहे, त्याला बीट करून बॉल चाललाय सीमारेषा पार. लॉंगॉन सीमारेषा पलीकडे शेवटच्या बॉलवरती षटकार, 6 धावा. समीकरण आता राहिलंय 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 8 धावांची आवश्यकता. 51 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. सर्वाधिक मोठं षटक आतापर्यंतच आपल्याला पाहायला मिळाला. 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये विजयासाठी 8 धावांची गरज. बॉलिंग ट्रॅकवरती या ठिकाणी येत असताना आपण पाहतोय मिस्टर नील 25 धावांचं षटक पाहायला मिळालं. मागच्या ओव्हरमध्ये 25 धावा, त्यामध्ये 2 षटकार, 1 चौकार, भरपूर सारे एक्स्ट्रा बॉल त्या ठिकाणी डिलिव्हर्ड केले गेले आणि 8 बॉलमध्ये 22 धावांचा एक इम्पॅक्टफुल नॉक त्या ठिकाणी मैदानामध्ये खेळत असताना मिस्टर रोहित लाजवाब बॅटिंग त्याने केले. यानंतर होणारा सामना, एका बाजूला किरेपाडा आणि दुसऱ्या बाजूला रोहित 11. सर किरेपाडा टीमचे कॅप्टन टॉस या प्लीज. सातत्यानं आम्ही टॉससाठी इन्व्हाइट करतोय. टॉस वेळेवरती होणं देखील गरजेचं आहे. या स्पर्धेचे देखील रूल्स आहेत, ते तुम्हाला फॉलो करावे लागणार आहेत. क्रिकेट डिसिप्लिनसाठी ओळखलं जातं. 12 बॉलमध्ये विजयासाठी 8 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती नील या ठिकाणी दाखल झालाय. पहिलाच बॉल यष्टांचा वेट, क्लीन बोल्ट, मिडल स्टंपला पूर्णपणे डिस्ट्रॉइड केला आणि सर्वाधिक मोठी पार्टनरशिप जी बिल्ड झाली होती त्या पार्टनरशिपला देखील तोडलंय. मोठी विकेट, स्मिथ गॉन. लेफ्ट हँडेड बॅटरला त्या ठिकाणी प्रमोट केले गेले. 11 बॉलमध्ये रन्स बनवायचे आहेत. 8 अटॅकिंग फील्ड सेटअप सध्या आपल्याला पाहायला मिळते. डीपमध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग लेफ्टी बॅटरसाठी फाईन लेग ठेवला गेलाय. मिड विकेट डीपमध्ये लॉंग ऑनला फिल्डर आहे, त्याचबरोबर लॉंग ऑफ देखील आपल्याला पाहायला मिळतोय. डीप कव्हरला फिल्डर लावला गेला. शॉर्ट पॉईंट. 11 बॉलमध्ये विजयासाठी 8 धावांची गरज. दुसरा बॉल या ओव्हरमधील. आताचा बॉल देखील प्रचंड वेगाने टाकलाय. शोल्डरचा वापर त्या ठिकाणी चांगला केला होता. मागचे दोन्ही बॉल वेगवान आहेत. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय, त्याचमुळे प्रेशर त्या देखील बॅटरवरती असणार आहे. 10 बॉल आहेत, 10 बॉलमध्ये 8 धावांची गरज. अजून जर या ओव्हरमध्ये काही विकेट्स आले तर या मॅचमध्ये मजा येऊ शकते. तिसरा बॉल या ओव्हरमध्ये फुल टॉस टाकलाय. डीपमध्ये फिल्डर येत आहेत प्रचंड वेगानं. प्रज्ञेश 1 रन मिळू शकते या बॉलवरती आणि 1 रन मिळालंय. आता रोहितला त्या ठिकाणी स्ट्रायकिंगवरती आणले गेले. एक चांगली बॅटल आता पाहायला मिळू शकते येणाऱ्या 3 बॉलमध्ये. ज्या रोहितनं या मॅचमध्ये रन्स बनवल्यात तो रोहित स्ट्रायकिंगवरती असणार आहे. तर दुसऱ्या बाजूला या मॅचमध्ये पूर्णपणे या ठिकाणी सेकंड ओव्हरमध्ये ज्याने डॉमिनेट केलं होतं अर्थातच मिस्टर नील. बॅटिंगमध्ये जरी तो फ्लॉप गेला तरी आतापर्यंत बॉलिंगमध्ये कुठली कमी जाणवलेली नाही आहे. सेकंड ओव्हरमध्ये देखील इम्पॅक्टफुल स्पेल त्याचा पाहायला मिळाला. या ओव्हरमध्ये देखील 3 बॉलमध्ये कमी रन्स त्याने खर्च केल्यात. फक्त 1च रन्स मागच्या 3 बॉलमध्ये आले. 9 बॉल आहेत आणि त्या 9 बॉलमध्ये 7 धावांची गरज आहे. चौथा बॉल या ओव्हरमधील. शॉर्ट बॉलचा वापर समोर फोर्स केलाय. बेसबॉल स्टाईल हॅमर करत असताना लॉंग ऑफच्या बाहेर षटकार, 6 धावा. आता विनिंग इक्वेशन जे आहे ते थोडंसं सोपं झालंय. या षटकाराने ठोकायचं तर टॉपच्याला. 1 धावेची गरज. 8 बॉलमध्ये चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. आय थिंक या बॉलवरती ती विनिंग रन येत असताना पाहायला मिळते. यस, व्हाईट बॉल. चांगल्या धावा या ठिकाणी उभ्या केल्या होत्या. वैभवचं जे कॉन्ट्रीब्युशन होतं बॅटिंगमध्ये लाजवाब त्याने खेळला.
लास्ट मोमेंटला. तदनंतर लीडचा स्पेल देखील चांगला पाहायला मिळाला. परंतु या मॅचमध्ये रोहितची जी खेळी आपण पाहिली 28 धावांची एक जबरदस्त मॅच विनिंग खेळी त्या ठिकाणी पाहायला मिळाली. वेल प्लेड वैभव, वेल प्लेड नील, हार्ड लक बॉईज अँड कॉंग्रॅच्युलेशन्स टीम वागदेव जलसार. चला टॉस रिया किरेपाडा आणि रोहित 11. किरेपाडा टीमचे कॅप्टन प्लीज टॉस रिया.